डिलिव्हरी झाली म्हणजे आता लगेच वजन कमी करायची घाई सुरू झाली असेल. मग कॅलरी डेफिशिएट करू का कुठलं फॅट डाएट करू? हे सगळं करून मला खूप भूक लागतीये. थांबा मॉम्स थांबा. इथेच तर सगळ्यात मोठी चूक होते आपली. मी सुद्धा यातनंच सगळं गेलीये. त्यामुळे मी असं काय केलं की जेणेकरून माझं वजनही मेंटेन राहिलं, मिल्क सप्लाय पण कमी नाही झाला आणि सगळ्यात महत्वाचं एकदम उत्तम रिकव्हरी झाली. हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर का न्यू मॉम असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे डिलिव्हरी नंतरचं डाएट आणि वेट मेंटेनन्स. आता माझी डिलिव्हरी जेव्हा झाली तेव्हा मला एक गोष्ट स्पष्ट माहित होती की माझी बॉडी खूप मोठ्या रिकव्हरी फेजमधनं जाते आणि माझं बाळ जेवणाकरता पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हेल्थ ही मी सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिली. आता डिलिव्हरी पूर्वी माझं वजन होतं 74 केजीस आणि डिलिव्हरी नंतर म्हणजेच डिस्चार्जच्या वेळेस ते झालं 68 केजीस. मग मी आता एक गोष्ट पक्की मनात ठरवली की जे 68 केजी वजन झालंय ना, ते आपण वाढू द्यायचं नाही. म्हणजे मी वेट लॉस कडे फोकस करण्यापेक्षा वेट गेन कसं होणार नाही याच्याकडे फोकस केला. म्हणून मला काही गोष्टी पाळणं खूप सोपं गेलं. ते सिक्रेट आज मी तुमच्यासोबत रिव्हील करणार आहे. चला, डाएट सुरू करण्याआधी मी माझे 3 गोल्डन नियम तयार केले होते. पहिलं म्हणजे माझी रिकव्हरी कशी पटकन होईल आणि परमनंट होईल याच्याकडे पहिलं लक्ष द्यायचं. दुसरं म्हणजे माझ्या बाळाला कधीच दुधाची कमी पडली नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भूक लागली किंवा आरबट चरबट काहीही खाऊन माझं वजन वाढू द्यायचं नाही. आता ब्रेस्ट फिडिंग मॉम्सला तर माहितीच असेल, ज्या मॉम ब्रेस्ट फिडिंग करतात ना त्यांना सतत आणि सारखी भूक लागत असते. तसं माझ्या बाबतीत पण व्हायचं. त्यामुळे कॅलरी डेफिशिएट किंवा कुठलं फॅट डाएट करणं तर माझ्याकडनं अजिबातच पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी सगळ्यात पहिले म्हणजे 4 मेजर मील्स ठरवून घेतले. ब्रेकफास्ट, लंच, मधलं इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर हे मी व्यवस्थित पोटभर करायचे. आणि त्याच्यामध्ये जर का फिडिंग झाल्यानंतर मला भूक लागली तर मी छोटे छोटे स्नॅक्स सुद्धा खायचे. आता ब्रेकफास्टमध्ये आमच्याकडे पहिले 7 दिवस गुळ घालून कणकेचा शिरा करतात, पण त्याच्यात सुद्धा कमी गुळ कमी तूप घालून मी शिरा खायची किंवा बाजरीची पेस्ट किंवा बाजरीचा घाटा असं सुद्धा दिलं जायचं. तर या सगळ्या गोष्टी मी पहिले 7 दिवस सातत्याने केल्या. म्हणजे अल्टरनेट डेज, कधी शिरा कधी घाटा आणि याबरोबर प्रोटीन पावडर घालून दूध हे कंपल्सरी मी प्यायची. आता एक लक्षात ठेवा, कुठलंही मील असू दे त्याच्यामध्ये कुठला तरी एक प्रोटीन सोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यामुळे तुमची रिकव्हरी पण फास्ट होणार आहे आणि तुमच्या दुधावर सुद्धा परिणाम होणार नाहीये. त्यामुळे प्रोटीन सोर्स इज कंपल्सरी. 7 दिवसानंतर मी आपला रेग्युलर नाश्ता करायला लागले. उपमा किंवा पोहे, कधी शिरा, कधी बाजरीचा घाटा, कधी थालपीठ, पण प्रोटीनचं दूध मात्र सोडलं नाही. ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये मला भूक लागायचीच लागायची. त्यामुळे मी काही गोष्टी बनवून ठेवल्या होत्या की ज्या मी इन्स्टंट खाऊ शकते. जसं पंचखाद्य, त्यात होतं बदाम, काजू, मनुके, खारीक, खोबरं हे बारीक बारीक कापून ठेवलं होतं. म्हणजे लगेच घेऊन तुम्ही खाऊ शकतात. आणि थोडे कमी तुपातले डिंकाचे लाडू किंवा अळीवाचे लाडू आणि नाहीतर कुठलं तरी सीझनल फ्रूट. आता फ्रूट खाणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुमची डिलिव्हरी झाली आहे म्हणून मी फ्रूट खाणार नाही, फ्रूट खाल्लं तर माझं दूधच खराब होईल अशी काही गोष्ट नसते. तुम्हाला फ्रूट खाणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे त्या काळात मी एखादं फळ म्हणजे अल्टरनेट जी गोष्ट अवेलेबल असेल किंवा जेवढी भूक असेल तेवढं मी खायची. दुसरा मेजर मील म्हणजे आपलं लंच. आता लंचमध्ये माझं मेजर असायचं पोळी किंवा भाकरी, भाजीमध्ये फळभाजी किंवा पालेभाजी आणि कुठलं पण प्रोटीनचं सोर्स म्हणजे एकतर वरणाची वाटी किंवा उसळ आणि थोडासा भात. आता हे सगळं मी खायची, पण असं नाही की मी 2च पोळ्या खाल्ल्या आणि मग एवढा भातच खाल्ला, अशी गोष्ट मी अजिबात केली नाही. मला किती भूक आहे, कधी मला 1.5 पोळीमध्ये होऊन जायचं, कधी 1 भाकरी तरी पुरे व्हायची, कधी 2 पोळ्या लागायच्या, त्याच्याबरोबर थोडासा भात. म्हणजे मी ओळखायची की मला किती भूक लागली आहे आणि भुकेनुसार मी जेवायची. ओव्हर इटिंग मी कधीच केलं नाही. परत भूक लागली तर आपल्याला परत घेऊन खाता येईल, पण जेव्हा तुम्ही स्मॉल छोटे छोटे इंटरव्हल्समध्ये खातात तर मेजरली तुम्हाला खूप भूक लागत नाही आणि ओव्हर इटिंग सुद्धा टळली जाते. त्यामुळे छोट्या छोट्या पोर्शनमध्ये खाणं कधीही फायदेशीरच ठरतं. तिसरा मेजर मील मधला भाग येतो इव्हिनिंग स्नॅक. आता इव्हिनिंग स्नॅक बरोबर पहिली आणि कंपल्सरी गोष्ट जी मी घ्यायची ते 1 कप दूध, त्याच्यामध्ये शतावरी कल्प घालून मी घ्यायची आणि त्याच्याबरोबर कितपत भूक असेल एकतर मखाने तरी खायची किंवा खूप भूक असेल तर मग नाचणी किंवा गव्हाचं, ज्वारीचं त्याची पेस्ट करून घ्यायची किंवा तांदळाची पिठी किंवा आपलं उपमा. म्हणजे जसं भूक असेल तसं हा इव्हिनिंग स्नॅक माझा राहायचा. पण हा सुद्धा मेजर मील मध्ये इन्क्लूड मी केला होता. त्यामुळे मला डिनरला खूप मेजर भूक लागायची नाही आणि माझं रात्रीचं ओव्हर इटिंग टळायचं. चौथं मेजर मील म्हणजे आपलं डिनर. आता डिनरमध्ये शक्यतो मेजर गोष्ट मी टाळली ती म्हणजे कडधान्य. उसळी मी शक्यतो
सकाळीच खायची. संध्याकाळी मी कधीच उसळी खाल्ल्या नाही, कारण त्या थोड्याशा पचायला जड असतात. मग तुम्हाला गॅसेस होऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळी मेजरली मी उसळ टाळली आणि संध्याकाळच्या वेळेस सुद्धा पोळी, भाजी, वरण, भात या सगळ्या गोष्टीच मी इन्क्लूड केल्या. वरण हा एक प्रोटीनचा सोर्स आहे. त्यामुळे घट्ट वरणाची वाटी ही कंपल्सरी असायची म्हणजे असायचीच. आता खूप लोकांचा एक मेजर प्रश्न असतो, की पोळी किंवा भाकरी चुरूनच खाल्ली पाहिजे का? तर ते तुमच्यावर आहे, की तुम्हाला कसं आवडतं. ज्याला चुरून खायला आवडते त्याने चुरून खा. आता हे आपल्याला का बरं सांगतात? कारण की जेव्हा आपली डिलिव्हरी झालेली असते, तेव्हा आपली पचनशक्ती खूपच कमी झालेली असते. त्यावेळेस काही लोकांना डायजेशनचे इश्यू होऊ शकतात. त्यामुळे चुरून खाल्ल्यावर अन्न लवकर पचतं किंवा पचायला सोपं जातं. इव्हन डॉक्टर्स लोकं सांगतात, की खूप तिखट, मसालेदार, बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत. तर त्याचा तुमच्या दुधावर काही परिणाम होणार नाहीये, पण तुमच्या डायजेशनवर परिणाम होऊ शकतो किंवा तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे तिखट, मसालेदार किंवा बाहेरच्या गोष्टी किंवा चुरून खाणं वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्थवर डिपेंड करतात आणि शक्यतो तिखट आणि मसालेदार किंवा बाहेरचं हे टाळावं. जेव्हा तुम्ही हे असं सिस्टमॅटिक टाइम टेबल करून ठेवतात तुमच्या मील्सचं किंवा मील प्लॅन पहिले केलेले असतात, तेव्हा तुम्हाला भूक पण कमी लागते, तुम्हाला इझी पण जातं, तुमची बॉडी एक पॅटर्न अडॅप्ट करते आणि त्यामुळे तुमचं वेट गेन होत नाही. झालं तर वेट लूज 1-2 किलो होऊ शकतं, पण वेट मेंटेन राहण्यासाठी खूप मदत होते. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हायड्रेशन आणि सप्लिमेंट्स. आता तुम्ही वॉटर इनटेक किती घेतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसातनं 2 ते 3 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. आता माझी डिलिव्हरी झाली होती जूनमध्ये, तेव्हा थोडासा हवेत गारवा होता. म्हणून मी कोमट पाणी किंवा गरम करून गार केलेलं पाणी, त्यामध्ये वावडिंग नावाची एक वनस्पती येते, ते घालून आई पाणी उकळायची आणि ते पाणी मला प्यायला द्यायची. त्यामुळे गॅसेस आपल्याला होत नाहीत किंवा झाले असतील तर ते पास होऊन जातात. त्यामुळे ते यूज होतं. तेवढं मी एक आपली ट्रेडिशनल गोष्ट आहे म्हणून ती गोष्ट फॉलो केली होती. पण तुम्ही जेव्हा तुमचं हायड्रेशन चांगलं ठेवतात, तेव्हा त्याचा इफेक्ट तुमच्या मिल्क सप्लायवर होतो म्हणजे होतो. एक दिवस असा होता, की मी कमी पाणी प्यायलं गेलं माझ्याकडनं. त्या दिवशी मला दूध सुद्धा कमी आलं. तुम्ही जर का थोडंसं रिसर्च कराल, तर तुमचं दूध मेजरली पाण्यापासून बनलेलं असतं. त्यामुळे हायड्रेशन असणं खूप गरजेचं आहे. तुमची डिलिव्हरी झाली आहे, मग तुम्ही खूप पाणी पिलं, तर तुमची बॉडी फुलेल. हे मिथ आहे, असं होत नाही. मी दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्यायची, कधी-कधी 2 ते 3 लिटर प्यायची. पण ते प्यायलं जायचं माझ्याकडनं. आपल्याला तहान पण लागते. आपण जेव्हा फीडिंग करतो तेव्हा आपल्याला प्रचंड तहान लागते. त्यामुळे तेव्हा तुम्ही पाणी प्या. तहान लागल्यावर पाणी प्या, नाहीतर बॉटल्स भरून ठेवा, की तुम्हाला लक्षात राहील, की मी आज 2 बॉटल संपवल्या, 3 बॉटल संपवल्या. पण हायड्रेशन इज मस्ट. आणि दुसरी मेजर गोष्ट म्हणजे सप्लिमेंट्स. आता मला डॉक्टरनी आयर्नच्या सप्लिमेंट्स 1 महिनाभर चालू ठेवल्या होत्या आणि कॅल्शियमच्या टिल लॅक्टेशन म्हणजे जोपर्यंत मी माझ्या बाळाला फीडिंग करत होती, तोपर्यंत मला कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स होत्या म्हणजे होत्या आणि त्या मी घेतल्या सुद्धा. त्यानी मला एक बेनिफिट झाला. माझ्या डिलिव्हरीनंतर कधीच कंबर दुखली नाही, माझी पाठ दुखली नाही. कारण भरपूरशा बायकांची अशी कंप्लेंट असते, की डिलिव्हरी झाली मग माझी कंबर दुखते किंवा पाय दुखतात, पाठ दुखते. तर ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असतं. त्यामुळे तुम्ही जर का डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सप्लिमेंट्स घेत असाल तर तुम्हाला तो त्रास कमी होऊ शकतो. अजून एक मेजर पॉइंट म्हणजे वर्कआउट रियालिटी. आता मी माझं बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत कुठलंच हेवी वर्कआउट केलं नव्हतं. तर त्याचं कारण असं ॲज सच काही नाहीये, पण सगळ्या गोष्टी मला एकटीला सांभाळायच्या होत्या. त्यामुळे मी ती गोष्ट टाळली. पण मी माझी लाईफ सेडेंटरी पण नाही ठेवली. मी घरातल्या घरात किंवा सोसायटीमध्ये बाळाला घेऊन वॉक करायची. त्याच्यामुळे 6,000 ते 7,000 स्टेप्स माझे मिनिमम चालले जायचेच आणि घरातलं काम ते होतं. पण दॅट डझंट काउंट इन युअर वर्कआउट. इट इज अॅन ॲक्टिव्हिटी. त्यामुळे वॉकिंग मी माझं सुरू ठेवलेलं. 6 महिन्याची झाल्यानंतर मी डॉक्टरला कन्सल्ट करून वर्कआउट करायला आणि थोडंसं डाएट मॉडिफिकेशन करून डाएट करायला सुरुवात केली होती. तर तुम्ही 2 महिन्याचं तुमचं बाळ झालं, तुम्हाला रिकव्हरी चांगली वाटत असेल, तुम्हाला घरून तुम्हाला बाळ सांभाळण्यासाठी किंवा घरून तुम्हाला सपोर्ट असेल, तर तुम्ही नक्कीच 2 महिन्याचं झाल्यावर डॉक्टरच्या कन्सल्टेशननी वर्कआउट करायला सुरू करू शकता. आफ्टर 6 मंथ्स मी काय डाएट मॉडिफिकेशन्स केले आणि मी कुठले वर्कआउट केले, कसं सुरुवात केली, याचं जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो न्यू मॉम्स, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही काही गोष्टींना रॉंग वेनी बघताय. तुम्ही त्याला दुसऱ्या वेनी सुद्धा बघा. हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा पिरियड तुम्हाला रिकव्हरीसाठी आहे, तुमच्या बाळासोबत वेळ घालवण्यासाठी आहे, तुमच्या शरीरासोबत तडजोड करण्यासाठी अजिबात नाही आहे. तुम्ही जितकं आत्ता काळजी घ्याल, तितकंच तुम्हाला पुढे त्याचा रिझल्ट दिसणार आहे. तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर नक्की लाईक करा. जे मॉम्स आहेत नवीन झालेल्या किंवा जे प्रेग्नंट आहे, ज्यांची डिलिव्हरी आता ड्यू आहे, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तोपर्यंत टेक केअर. बाय.